नमस्कार, मी वास्तुगुरू सिद्धांत ओझरकर वास्तुवर्धन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज असणाऱ्या हनुमान जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतो। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की हनुमान जयंतीनिमित्त आपल्याला खास काय उपाय करायचे आहे, त्यानुसारच आजचा हा उपाय अत्यंत प्रभावी असा ठरणार आहे। आजचा जो उपाय असणार आहे तो आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी। काही लोक असे असतात की जे रात्री अचानक त्यांना दचकून जाग येते, किंवा काही लहान मुलं असतात ज्यांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे, किंवा ज्यांचा आत्मविश्वासाची त्यांना कमी संभवते आहे, किंवा जे रात्री अचानकपणे जागे होतात, अशा लोकांसाठी खास हा उपाय असणार आहे। मित्रांनो, काही लहान मुलं झाले किंवा काही प्रौढ व्यक्ती सुद्धा झाले ज्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत असतात व त्या स्वप्नांमध्ये त्या अचानक दचकून जागे होतात, अशा लोकांसाठी आज हा एकदम प्रभावशाली व अत्यंत उपयुक्त असा उपाय मी तुम्हाला सांगतोय। उपाय अगदी छोटा आणि सोपा असा आहे। तर करायचं काय? आज हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला मारुतीरायाच्या दर्शनाला जायचं आहे। जाताना शेंदूर असतो, तो शेंदूर घेऊन जायचा आहे आणि तो हनुमंताच्या चरणी वाहायचा आहे, वाहून तिथे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तो वाहिलेला जो शेंदूर आहे, ज्याला आपण हनुमंताकडून मिळालेलं रक्षण म्हणू शकतो, तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे। घरी आणल्यानंतर आपल्याला एक कागद घ्यायचा आहे किंवा एक भोजपत्र घ्यायचं आहे, ज्याच्यावरती श्री मारुती यंत्र आपल्याला लाल कलरच्या पेनने किंवा अष्टगंधाने लिहायचं आहे। व ते अष्टगंधाने लिहिलेलं जे भोजपत्र किंवा पेपर आहे तो, व जे आपण मारुतीरायाकडून आणलेलं शेंदूर असणार आहे, तो एकत्र करून आपल्याला एका तावीज मध्ये भरायचा आहे। तावीज हा तांब्याचाही घेऊ शकता किंवा चांदीचाही घेऊ शकता। व ह्या तावीज मध्ये या गोष्टी भरून त्याला ओम हम हनुमंतये नमः या हनुमानाच्या मंत्राने अभिमंत्रित करायचा आहे, की जो मंत्र आपल्याला 108 वेळेस म्हणायचा आहे। व हे अभिमंत्रित केलेलं तावीज आपल्याला आजच्या दिवशी गळ्यात घालायचं आहे। ह्या तावीजामुळे आपले मनोबल अत्यंत उच्च व्हायला आपल्याला मदत होणार आहे। तसेच आपला जो कॉन्फिडन्स लो झालेला असणार आहे, किंवा आपल्याला त्या छोट्या छोट्या गोष्टींनी भीती वाटते आहे, ही भीती हळूहळू कमी होईल। हनुमंतरायांचं आशीर्वाद हा कायम आपल्या पाठीशी राहील व आपल्याला आपल्या कामामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही। असा हा प्रभावी उपाय नक्कीच करा, जेणेकरून आपल्याला आपल्या भावी आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही। अशाच नवीन नवीन टिप्स व रेमेडीज मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे। तरी वास्तुवर्धन या युट्यूब चॅनलला आपण फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व त्या आपल्या नातेवाईकांनाही सांगा। पुढे अशा नवीन नवीन टिप्स आपण घेऊनच येणार आहोत। तोपर्यंत जय श्रीराम।